Before starting the session, I just like to share one story with you. की आता सर्वांना शेती तर माहितीच आहे की शेती कशी केली जाते. आता एका शेतकऱ्याचा जो मुलगा होता तो बाहेरून शिक्षण घेऊन आला आणि त्याने सांगितलं की आज मी इतक्या गोष्टी शिकलो आहे तर आपल्या शेतामध्ये जे आहे की आपण एक पीक घेऊया आणि आपण जास्त उत्पन्न मिळवूया. मग त्याकरता त्याने काय केले की अतिशय उच्च प्रतीचे खत फर्टिलायझर ते त्याने त्या ठिकाणी आणले. खूप चांगल्या पद्धतीचे बियाणे त्या ठिकाणी आणले. शेतामध्ये गेला आणि त्याने ते बियाणे टाकले, खत टाकले, भरपूर पाणी वगैरे दिलं. काही दिवसांनी ज्यावेळी त्याने पाहिलं तर शेतात तर काहीच नाही, किंवा आणखीन काही दिवसांनी उत्पन्न आलं ते उत्पन्नही चांगलं नव्हतं, नॉट इनफ यील्ड. मग त्याने त्याच्या वडिलांना, त्याच्या पप्पांना त्याने विचारलं की मी तर हे सर्व केलंय आणि मग जे आहे की मला पाहिजे तसं उत्पन्न काय मिळालं नाही. आता शेतकरी विचार अडाणी होता, जास्त शिकलेला नव्हता मुला इतका. त्याने सांगितलं, बाळा तू जे शेती करण्याचं केलं आहे त्याकरता तुला जी जमिनीची मशागत करावी लागते, म्हणजे पूर्व तयारी तुला करावी लागते, तू केली नाहीस. तू आलास, महागाचे फर्टिलायझर्स आणले, खते आणले, बियाणे आणले, ते टाकले, पाणी दिलं, सर्व गोष्टी केल्या, परंतु त्याआधी जी जमिनीची मशागत म्हणजे थोडक्यात जी पूर्व तयारी म्हणतो ती करायची असते, तू ती केली नाहीस आणि मग तुला उत्पन्न तरी कशी मिळणार. सांगण्याचं तात्पर्य इतकंच. आपला आज जो मुद्दा आहे की जॉईंट एंट्रन्स एक्झाम की जे प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट्स आहेत, जसे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असेल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असेल, किंवा गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असतील, या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा जे MBBS, BDS किंवा होम सायन्सच्या ज्या विविध ब्रांचेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेण्याकरता ज्या ऑल इंडिया लेवलच्या ज्या एंट्रन्स एक्झाम होते, नीट, तसे इतरही काही असतील, NDA, AFMC, तर या एक्झाम ज्या आहेत की हजारो मुले देतात, हजारो म्हणण्यापेक्षा लाखो मुले देतात आणि त्यातून ठराविक मुलांनाच त्यामध्ये यश संपादन करू शकतात. अनेक मुले त्या ठिकाणी फेल होतात किंवा त्यांना यश मिळत नाही असं म्हणूया. तर या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षा काय आहेत, या परीक्षांची तयारी कशी करायची असेल, आपल्याला जर त्यामध्ये यश संपादित करायचं असेल तर आपण काय करायला हवं, आणि जास्त मुले या परीक्षांमध्ये का अयशस्वी होतात, वाय दे फेल्स इन दिस काइंड ऑफ एक्झाम्स, वाय दे कांट कम्पीट. स्पेशली महाराष्ट्रातून ज्या लाखोच्या संख्येने मुले परीक्षा देतात परंतु यश ठराविक लोकांनाच मिळते. आणि महत्त्वाचे की सध्या जी पॅन्डेमिक सिच्युएशन आहे कोविड-19मुळे, की ज्यावेळी सर्व कॉलेजेसमध्ये जे आहे किंवा क्लासेस वगैरे प्रत्येक ठिकाणी जो अभ्यास आहे तो सध्या बंद आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून चालू आहे, की स्टुडंट्स क्लासेस अटेंड करू शकत नाही. तर अतिशय चॅलेंजिंग गोष्ट आहे की हाऊ टू डील, की या सिच्युएशनमध्ये या परीक्षांचा आपण अभ्यास कसा करणार आहोत. आता पहिला जो आपला मुद्दा आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया की JEE आणि नीट या एक्झाम्स काय आहेत. जॉईंट एंट्रन्स एक्झाम ही जी एक्झाम आहे की देशातील जे प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट्स आहेत गव्हर्नमेंटचे, त्या इन्स्टिट्यूट्समध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी, प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला जी ऑल इंडिया लेवलची जी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, जी क्वालिफाय करायला लागते, तर ती एक्झाम म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झाम. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आज देशामध्ये अनेकसे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, भरपूर सीट्स आहेत, परंतु तरीही मागील वर्षी 50% जागा या सर्व कॉलेजच्या रिकाम्या राहिल्या होत्या. मग तुम्ही म्हणाल मग JEE द्यायची काय. तर JEE ही जी एंट्रन्स एक्झाम आहे ती आहे की जे प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट, तुम्ही ऐकलं असेल, जे IIT वगैरे या ठिकाणी जे मुलांचं ॲडमिशन झाल्यानंतर ते पास आउट होण्याच्या अगोदरच त्यांना जॉब्सच्या ऑफर येतात, खूप मोठ्या संधी येतात. हे असे इन्स्टिट्यूट्स आहेत की त्या ठिकाणी एकदा तुम्ही ॲडमिशन घेतलं, त्या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय झाले, परीक्षा क्लिअर केल्या, त्यातून ज्यावेळी तुम्ही इंजिनिअरिंगची किंवा BTECची डिग्री घेणार आहात तर त्या ठिकाणी नोकरी करता तुम्हाला फिरण्याची गरज नाही आहे. तर जे नोकरी देणारे ज्या प्रेस्टिजियस कंपन्या आहेत भारतातून आणि परदेशातून सुद्धा, त्या कंपन्या तुमच्याकडे येतात
म्हणजे त्यामुळे इथे प्रत्येक मुलाला संधी आहे की आपलं जे ब्राईट फ्युचर आहे ते बघण्याची. आणि दुसरी एक एंट्रन्स एक्झाम आहे ती म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ही जी टेस्ट आहे, ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम सुद्धा ऑल इंडिया लेवलवरती घेतली जाते. आणि ती एक्झाम घेतली जाते की देशातील ज्या प्रमुख MBBS आणि BDS, इव्हन होम सायन्सच्या ज्या वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत, मीन्स रिलेटेड टू मेडिकल फील्ड, या क्षेत्रामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याकरता तुम्हाला ही एंट्रन्स एक्झाम जी आहे ती क्वालिफाय करणं गरजेचं असतं. तर हा या दोन्ही परीक्षांची माहिती. आणि थोडक्यात जर तुम्ही आता ज्यांना माहिती आहे, बऱ्याच लोकांना याबद्दल थोडंफार माहिती आहे की ज्यावेळी तुम्हाला IITची एक्झाम द्यायची किंवा JEEची एक्झाम द्यायची, तर त्या ठिकाणी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे सब्जेक्ट तुम्हाला 11वी-12वी लागतात. आणि त्याची जी एक्झाम आहे ती या 3 सब्जेक्टचीच होते, 300 मार्कांकरता होते. आता एक लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे त्या ठिकाणी 180 जे प्रश्न आहेत, 180 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. ज्या परीक्षात 75-70 आणि त्याकरता तुम्हाला वेळ जो आहे तो मिळतोय 3 तास जो आहे वेळ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. 75 मार्कांना तुम्हाला 3 तास वेळ मिळतोय. म्हणजे एका प्रश्नाकरता तुम्हाला 2.4 मिनिट इतकाच तुम्हाला वेळ मिळतोय. आता यामध्ये काय होतं की ज्यावेळी तुम्ही परीक्षा देताय तर तुमचा अभ्यास तर पाहिजेच, स्मार्टवर तर पाहिजेच, ते तर बेसिक गरज आहे. परंतु त्याशिवाय जे टाइम मॅनेजमेंट आहे की जसे एका प्रश्नाला 2.4 मिनिट आहेत, तर तो टाइम मॅनेज आपल्याला करता आला पाहिजे. की बहुतांश मुलं जे आहेत ते अभ्यास खूप करतात पण त्यांना हा टाइम मॅनेजमेंट ही गोष्ट जमत नाही. त्याचमध्ये नीट करता जे आहे की तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्या ठिकाणी बायोलॉजीला वेटेज जास्त आहे की बायोलॉजीला जे आहेत की 180 प्रश्न आहेत आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे आहेत की ते तुम्हाला 180, फिजिक्स आणि केमिस्ट्री 40 मार्क्सचे प्रश्न आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आता त्यामध्ये जे आहे की थोडं आता नवीन 2020 मध्ये थोडेफार चेंजेस आहेत. परंतु या परीक्षांची तयारी कशी करायची आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला मी सुरुवातीलाच एक्झाम्पल दिलं त्याच पद्धतीने विचार करा. की बहुतांश पालक किंवा विद्यार्थी यांना असे वाटते की आपण एकदा 12वी सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर आपण IITची किंवा नीटची आपल्याला तयारी करायची. त्यानंतर ते काय करतात, आजकाल जे आहे की सॉरी टू से बट एज्युकेशन फील्डमध्ये की जे पैसा जो आलेला आहे की तुम्ही मोठा क्लास लावला, खूप पैसे तुम्ही खर्च केले, एकदा रिप्युटेड क्लास लावला की ते जाहिराती देतील की आमचे इतके मुलं यावर्षी IITला सिलेक्ट झालेत, इतके मुलांनी नीट क्वालिफाय केलेली आहे, आपण त्याला भुलून असे मोठमोठे क्लास लावतो. आणि खूप वाईट वाटतं की ज्यावेळी एखादे मिडल क्लास पॅरेंट, नोकरी पेशा वर्गातील लोक किंवा कोणी असो 1.5-2 लाख रुपये भरतात, आपल्या मुलाला क्लास लावतात, त्यांच्या डोळ्यात एक स्वप्न असतं की आपल्या मुलाने ही एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय करून त्याला चांगल्या ठिकाणी त्याला ॲडमिशन मिळालं पाहिजे. परंतु असं दुर्दैवाने होत नाही. कारण की या एंट्रन्स परीक्षांचा अभ्यास करण्याच्या अगोदर तुम्हाला थोडी त्याची माहिती, पूर्वकल्पना असणे गरजेचे आहे. आता या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्याचा अभ्यास 12वीला सुरू होत नाही. त्याचा अभ्यास जो आहे तो तुमच्या स्कूल लेवलपासून, जे शालेय शिक्षण आहे त्यापासून हा अभ्यास चालू होतो. म्हणजे थोडक्यात 5वी, 6वी किंवा जास्तीत जास्त 9वी, म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी या 4 वर्ष ज्यावेळी तुम्ही परिश्रम कराल, खडतर प्रयत्न कराल आणि त्यानंतर 12वीला ह्या परीक्षा कशा द्यायच्या, या परीक्षांचा पॅटर्न कसा असतो याचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि त्यानंतरच तुम्ही या परीक्षांकरता यश संपादन करू शकता. आता तुम्ही म्हणाल की या परीक्षा तर 12वी सायन्स नंतर असतात, मग 9वी 10वीचा संबंध काय. आता मी स्वतः सिन्स लास्ट 20 years आय एम टीचिंग केमिस्ट्री. आता मी 9वी 10वीलाही शिकवलेलं आहे, 11वी 12वी शिकवतो, IIT नीट या एंट्रन्सचाही मी शिकवतोय. तर जे 11वी 12वीला आहे ते काय नवीन नसतं. 9वी आणि 10वी मध्ये तुमचा बेस, आपण ज्याला पाया म्हणतो, तो पाया त्या ठिकाणी असतो. तो पाया त्या ठिकाणी तयार होतो. 11वीला तुम्ही आणखी वरच्या स्टेपला जाताय, थोडा अभ्यास डिटेलमध्ये येतोय. आणि 12वी नंतर या एक्झामच्या माध्यमातून तुम्हाला जो तुम्ही पाया तयार केलेला आहे त्यावरती तुम्हाला कळस चढवायचा असतो. आणि तो म्हणजे या परीक्षा क्वालिफाय करून चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेणं. म्हणजेच थोडक्यात की ज्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये असेल की आपल्याला या ठिकाणी जायचंय,
तर ती मानसिक तयारी तुमची शालेय जीवनात असल्यापासूनच झाली पाहिजे. मीन्स इवन स्टुडंट्स अँड पॅरेंट्स they should realize to compete with these exams we have to focus from school level. जसं महाभारतात होतं की बऱ्याच जणांना माहिती आहे, अनेक जणे पाहिले आहे की अर्जुनानेच ज्यावेळी निशाणा लावतो, द्रोणाचार्य ज्यावेळी परीक्षा घेत होते तर सर्वांना विचारलं, एक पोपट ठेवला होता त्याचा डोळा फोडायचा आहे की बाळा तुला काय दिसतं. सर्वांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि अर्जुनाने सांगितलं की मला फक्त त्या पोपटाचा डोळा दिसतोय. दॅट इज कॉल्ड फोकस. तो फोकस, हा फोकस तुमचा जो आहे की शालेय जीवनापासून पाहिजे की मला 12वी नंतर ही एक्झाम द्यायची आहे, ही परीक्षा द्यायची आहे आणि त्या परीक्षेमध्ये मला क्वालिफाय करायचं आहे आणि त्या दृष्टीनेच तुम्ही तयारी करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे विषय शिकताय 9वी 10वी मध्ये जे सायन्सचे विषय तुम्ही शिकताय, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स वगैरे, त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. आता आजकाल जे आहेत की विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थ्यापेक्षा परीक्षार्थी जास्त झालेले आहेत. आपणही महत्व देतो, विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांचं महत्व असतं मुलाला किती पर्सेंटेज मिळाले. परंतु 9वी 10वी इव्हन 11वी 12वी या परीक्षांमध्ये तुम्हाला जे मिळालेले पर्सेंटेज आहेत 90, 95, 99, 80 या पर्सेंटेजचा आणि IIT, नीट यासारख्या एंट्रन्स एक्झामचा जास्त संबंध राहत नाही. कारण मार्क्स मिळवणं सोपं आहे. तुम्ही जर एखादं पुस्तक घेतलं, 1 वर्ष तुम्ही अभ्यास केला, पाठांतर केलं, थोडक्यात रट्टा मारणे हे जर केलं तर तुम्ही आरामात मार्क मिळवू शकतात. आता या ज्या परीक्षा आहेत यांची जी थिअरी आहे तर पहिलं जे आहे त्यांचं की ते असतं ऑब्जेक्टिव्ह बेस. JEE मध्ये तर ऑब्जेक्टिव्हच क्वेश्चन असतात. जे क्वेश्चन्स आहेत ते ऑब्जेक्टिव्ह बेसच क्वेश्चन आहेत. प्रत्येक क्वेश्चनला त्या ठिकाणी 4 मार्क असतात. आता जर तुम्ही बरोबर उत्तरले, फक्त ऑप्शनल आहे त्यामुळे तुम्हाला फक्त टिप मार्क करायचं आहे. भले ऑनलाईन असो किंवा नीटमध्ये जे आहे तुम्हाला पेपर पेन आहे की त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले, त्यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सर्वांना वाटतं सोपं आहे, उत्तर दिले आपल्याला फक्त टिक मार्क करायचं. पण मित्रांनो ते तसं नसतं. इट इज नॉट लाईक दॅट. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे हे लक्षात ठेवा, त्याकरता तुमच्याकडे 2.4 मिनिट आहेत. म्हणजे पहिला अर्धा मिनिट, कमीत कमी अर्धा मिनिट तुम्ही समजून घ्या तो प्रश्न काय आहे, त्या प्रश्नात काय विचारलंय. कारण तुम्हाला डायरेक्ट प्रश्न कधीही विचारला जाणार नाही. डायरेक्ट प्रश्न कधीही विचारला जाणार नाही. तसंच जे न्यूमरिकल म्हणजे आपण ज्याला जे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स म्हणतो की प्रत्येक फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथ्समध्ये न्यूमरिकल्स आहेत. त्याशिवाय फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्येही 20 प्रश्न थिअरीवरती असतात. परंतु 5 प्रश्न हे तुमचे न्यूमरिकल्सवरती डिपेंड असतात की त्याचं काहीतरी उत्तर येणार आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू त्या ठिकाणी येणार आहे. मग तुम्हाला तो न्यूमरिकल आहे, तो प्रॉब्लेम्स आहे, ते तुम्हाला समजून घ्यायला हवा की या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे आणि अपेक्षित उत्तर काय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी 4 ऑप्शन दिलेले असतात तर प्रश्न वाचल्यानंतर, ऑप्शन वाचल्यानंतर असं वाटतं की 4ही ऑप्शन करेक्ट आहेत किंवा 4ही ऑप्शन चुकीचे आहेत. ज्यावेळी तुम्ही एक बरोबर उत्तर सिलेक्ट करताय त्यावेळी तुमच्या डोक्यात हेही आलं पाहिजे की बाकीचे जे 3 आहेत ते चुकीचे का आहेत किंवा ते का बरोबर नाही आहेत. मुले नेमकी याच ठिकाणी चूक करतात. त्यांना एकतर टाइम मॅनेजमेंट करता येत नाही, एकतर ऑब्जेक्टिव्ह आहे, चला पटकन टिकमार्क करायचा आहे, करून द्या, पटापट करतात, टाइम मॅनेजमेंट करत नाही. जो प्रश्न येतोय ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तोही व्यवस्थित वाचत नाही आणि त्या ठिकाणी ते चुकीचं उत्तर लिहितात. आता यामध्ये ज्या या एंट्रन्स एक्झाममध्ये एक निगेटिव्ह सिस्टीम आहे. मार्क्सची निगेटिव्ह सिस्टीम आहे ती म्हणजे जर तुम्ही एका प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलं तर तुम्हाला 4 मार्क मिळतात. परंतु त्याच वेळी जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं तर तुमचा 1 मार्क कमी होतो, -1. त्याशिवाय जर तुम्ही एखाद्या प्रश्नाकरता जर तुम्ही 2 ऑप्शन वगैरे सिलेक्ट केले, नीटमध्ये आहे बॉल पॉइंट पेन आणि पेपर, तर त्यामध्ये होतं असं अनेक वेळा, तर त्यामुळे काय होतं की तुमचे मार्क्स त्या ठिकाणी कमी होतात. त्यामुळे सुरुवातीला जे आहे की तुम्ही जो आहे की प्रश्न वाचा, समजून घ्या, गिव्ह युअर व्हॅल्युएबल टाइम, मिनिमम 15 सेकंड्स 30 सेकंड्स हे तुम्ही त्या ठिकाणी द्या, प्रश्न समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जो आहे उत्तर ते तुम्ही तुमचं उत्तर सिलेक्ट करा. जर एखाद्या उत्तराबद्दल जर तुम्ही कॉन्फिडन्स नसाल किंवा तुम्हाला येत नसेल, तुम्हाला प्रश्नही समजला नसेल तर कृपया प्लीज डोंट मार्क रॉंग आन्सर. कारण त्यामुळे काय होईल, तुमचे जे बरोबर आलेल्या प्रश्नांचे मार्क जे आहेत, जे मार्क मिळणार आहेत त्यामध्ये सुद्धा डिडक्शन होऊन तुमचे मार्क कमी होणार आहेत.
त्यामुळे या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्यामध्ये मुलांचा जो स्कोर आहे तो निगेटिव्ह सुद्धा जातो. त्याचं कारण तेच आहे, कारण मुलं द्यायची म्हणून परीक्षा देतात, उत्तर आलं नाही काहीतरी आपल्याला टिक मार्क करायचं म्हणून टिक मार्क करायचं आणि परीक्षा देऊन मोकळं व्हायचं. काही काही मुलं ज्या 3 तास दिले 1 तासामध्ये त्यांचा पेपर संपतोय. का तर त्यांनी टाइम मॅनेजच केलेलं नाही. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करता त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला थोडा जास्त वेळ लागणार आहे. मग तो वेळ जो आहे तो तुम्ही कुठे कव्हर करणार आहात? ज्या ठिकाणी थिअरी पार्ट आहे, ज्या ठिकाणी थेरॉटिकल प्रश्न आहे त्या ठिकाणी तुम्हाला 2.4 इतका टाइम देण्याची गरज नाही. जास्तीत जास्त 1 किंवा 1.5 मिनिटामध्ये तुमचं ते उत्तर येत आहे. एखादा प्रश्न जर तुम्हाला अडला असेल, तुम्हाला वाटतंय की मी इथे अडतोय, जास्त वेळ लागतोय, तर त्या ठिकाणी तुम्ही तो प्रश्न स्किप करा आणि जे प्रश्न येत आहेत अगोदर त्या प्रश्न अगोदर अटेम्प्ट करा, ज्यामध्ये तुम्ही कॉन्फिडंट आहात जे प्रश्न तुम्हाला येत आहेत. त्यामुळे काय होईल, एक तर तुमचा टाइम वाचेल, टाइम मॅनेज होईल, अँड सेकंड थिंग दॅट इज यू विल गेट पॉझिटिव्ह मार्क्स. तुम्हाला पॉझिटिव्ह मार्क्स त्या ठिकाणी मिळतील, म्हणजे मार्क जे डिडक्शन होणार आहेत तर ती शक्यता त्या ठिकाणी होत नाही. हीच गोष्ट नीटच्या बाबतीत सुद्धा आहे. जर जेईची एक्झाम ही जर ऑनलाईन मोड असेल तर नीटची एक्झाम ही फक्त बॉल पॉईंट पेन आणि पेपर यावरती असते, जास्त काही फरक नाही. आता नीटच्या एक्झाममध्ये ज्यावेळी तुम्ही बॉल पॉईंट पेन आणि OMR शीट त्या ठिकाणी दिले असतं, ज्यावेळी तुम्ही मार्क करताय ते मार्क करण्याची सुद्धा पद्धती आहे. जर तुम्ही तो सर्कल जर तुम्ही व्यवस्थित जर मार्क केला नाही तर जे OMR शीट जे चेक करेक्शन ज्या ठिकाणी होतं, वेन एव्हर दे आर करेक्टिंग ऑटोमॅटिकली, तर त्यावेळी तुमचं आन्सर ते रॉंग होतं किंवा जे मशीन आहे OMR शीट ते रीड करत नाही, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर असून सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळत नाही. ह्या खूप छोट्या चुका आहेत. दीज मिस्टेक्स आर व्हेरी स्मॉल. खूप छोट्या चुका आहेत, परंतु त्या आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे ज्याही वेळी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, भलेही तुम्ही जेईची परीक्षा द्या किंवा नीटची परीक्षा द्या, जेईच्या परीक्षेकरता ऑनलाईन तुम्ही थोडा प्रॅक्टिस करा. नीटच्या परीक्षेकरता तुम्ही OMR शीट घेऊन त्याची प्रॅक्टिस करा. शेवटी आता ज्यावेळी आपण तयारी करतोय कोणत्याही प्रश्नाची, एखादा जर टॉपिक दिलेला असेल, एखादा जर मला माहित आहे की हा टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल आता मी केमिस्ट्री टीचर आहे, तर एखादा टॉपिक आहे की एखादी पर्टिक्युलर रिॲक्शन होते, हा दिस कंपाऊंड कंबाइन्स अंडर कंपाऊंड प्रोडक्ट ऑब्टेन आयडेंटिफाय द प्रोडक्ट, तर त्या ठिकाणी ते केमिकल फॉर्म्युले दिले असतात किंवा त्यांची नावे दिले, IUPAC नेम दिले असतात, तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. किंवा थोडक्यात जर तुम्ही एखाद्या ॲटम बद्दल माहिती घेत आहात तर त्याचा ॲटॉमिक नंबर जर तुम्हाला माहीत असेल तर त्या एलिमेंटबद्दल, त्या पदार्थाबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झाली पाहिजे. आता ॲटॉमिक नंबर या गोष्टी आपण 11-12 शिकवतो का आम्ही? नाही. त्या गोष्टी तुम्ही शिकताय 9वी-10वी मध्ये. IUPAC नोमेनक्लेचर हे तुम्ही शिकताय कुठे? 10वीच्या वर्गामध्ये. म्हणजे तुमचा जो पाया जो आहे पक्का होणारा, तो पाया पक्का होतो 9वी आणि 10वीच्या वर्गांमध्येच. त्यामुळे तुमचं जे टार्गेट तुम्हाला अचीव करायचं आहे, यू वॉन्ट टू अचीव दॅट टार्गेट, तर त्याची तयारी जी आहे की ती तुमची 9वी-10वी पासूनच त्याची तयारी झाली पाहिजे. तुमच्या डोक्यामध्ये तो एम पाहिजे, फोकस, यू शुड फोकस. आता दुसरं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सांगण्याचं की या परीक्षा ज्या दिल्या जातात, समजा जेईची जी एक्झाम आहे ती एक्झाम देशभरातून, आता मागील वर्षाचं जर तुम्ही बघितलं तर जवळपास 12.5 लाख मुलांनी ती एक्झाम दिली होती आणि सीट्स किती होत्या? अतिशय कमी, काही लाखांमध्ये. म्हणजे बहुतांश मुले त्या परीक्षामध्ये फेल होतात. म्हणजे फेल म्हणजे पास होतात, परंतु त्यांना प्रेस्टिजियस जे इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी त्यांना ऍडमिशन मिळत नाही. बाकी प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज भरपूर आहेत. मागच्या वर्षी 50% ज्या जागा आहेत त्या रिकाम्या राहिल्या होत्या. रिकाम्या राहिल्या तुम्ही विद्यार्थीच नव्हते. अहो, आज जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जे आपण विद्यार्थी तयार करत आहोत, अनेक विद्यार्थी जे आपण तयार केलेले आहेत ते परीक्षार्थी आहेत. फक्त एक्झाम देतात, इंजिनिअर जातात. आता खाजगी कॉलेजेस आहेत, तुम्ही डोनेशन भरलं त्या ठिकाणी तुमचा नंबर लागतोय, तुम्ही कॉलेज करताय, परंतु त्यानंतर मग तुम्हाला नोकऱ्यांकरता वनवन करायला लागतं. मी सुरुवातीलाच बोललो, हे जे प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट्स आहेत या ठिकाणी ज्यावेळी तुमचं ऍडमिशन होत आहे तर नोकरी देणारे लोक तुम्हाला शोधतात. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही तयार, तुमच्या फ्युचरच्या दृष्टीने तुम्ही तयारी करा. आता आणखीन एक महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे की काही मुलं जे आहेत की 11वी झाल्यानंतर किंवा 9th नंतर सुद्धा मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये प्रायव्हेट कोचिंग, आजकाल तर त्याचं पीक आहे की आमच्या कोचिंगमध्ये आमची इतके मुलं जे आहेत
की त्यांचं जे आहे की IITला सिलेक्शन झालेलं आहे, नीटला झालेलं आहे. आपल्यासारखा जो पालक आहे, समजा एखादा पालक जो गावाकडे शेती करतोय, शेती आहे, शेतकरी आहे, मुलगा सांगतोय मला एक्झाम द्यायची आहे, मला पैसे भरायचे, क्लास लावायचा, आपण पैसे देऊ कारण आपल्याला त्याचं माहिती नसतं. परंतु डोनेशन देऊनच जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर मग त्या ठिकाणी या परीक्षांची मग तुम्ही तयारी कशी केली? कारण तुम्ही पूर्वतयारी केलेलीच नाही, तुम्हाला त्या परीक्षाबद्दल माहितीच नाही आहे की त्याची तयारी काय करायची, अभ्यास कसा करायचे. त्यामध्ये जे मेन असतं महत्त्वाचं, दॅट इज युअर थिंकिंग स्किल, ॲप्लिकेशन अँड युअर ॲटिट्यूड. या परीक्षांना तुम्ही सामोरे कसे जाताय. कोणताही प्रश्न डायरेक्ट नसतो. जो प्रश्न तुम्ही 12वीच्या परीक्षेमध्ये ज्या करता तुम्हाला 5-7 मिनिटे मिळतात, 4 मार्कांकरता त्या ठिकाणी असतो, तुम्ही थेअरी लिहिताय, तोच प्रश्न इथे तुम्हाला अर्ध्या मिनिटामध्ये समजून घेऊन 2 मिनिटामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे. आणि तेही तुम्हाला टिक मार्क करायचं आहे की तुम्ही नुसतं लिहित काही केलं तर तुम्हाला ते मार्क मिळतील असं नाही. मग आपल्या मुलांचं जे आहे, स्पेशली महाराष्ट्रीय मुलांचं जे आहे, यांच्या चुका या ठिकाणी होतात की विद्यार्थी आणि पालक या परीक्षांचा बारकाईने अभ्यास करत नाही. त्यांना वाटतं पैसे भरल्यानंतर, क्लास लावल्यानंतर आपला मुलगा ही एक्झाम क्लिअर होणार आहे. अहो, जर तसं झालं असतं तर मग गरीब मुलं या ठिकाणी गेले असते का? किंवा जे करोडपती आहेत, जे श्रीमंत आहेत, ज्यांची खूप ऐपत, त्यांनी तर भरपूर पैसा खर्च केला असता, मग त्यांनाच तिथे ॲडमिशन मिळालं असतं. पण तसं होत नाही. मागे खूप छान मूवी आली होती, कदाचित तुम्ही पाहिली असेल, सुपर 30. अहो, ते एका गावातील, खेड्यातील मुलं जे आहेत, ज्यांच्याकडे जेवायला नाही, राहायची सोय नाही, मोठे पुस्तकं नाही आहेत, कोचिंग क्लासेस नाही आहेत, असे मुलं या एंट्रन्सला क्वालिफाय करू शकतात. का? तर त्यांचा फोकस, ते विषयाला समजून घेतात. कोणताही सब्जेक्ट असेल, यू शुड बी होमोजिनियस, समरस व्हा, विषय समजून घ्या. कोणताही टॉपिक असेल तो समजून घ्या. त्यावेळी काय होईल की तुम्हाला त्या विषयामध्ये इंटरेस्ट येईल, तुम्हाला त्या विषयाची आवड निर्माण होईल. आणि ज्यावेळी कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला आवड निर्माण होते त्यावेळी यश हे तुम्हाला खुणावत असतं. तर आवडीने करा. फक्त परीक्षा द्यायची म्हणून तुम्ही परीक्षा देऊ नका, कारण असं केल्यानंतर काय होतं की तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळणार नाही आणि फक्त नावावरती तुम्ही परीक्षा दिली असं त्या ठिकाणी होईल. आता दुसरा एक आणखी महत्त्वाचा मुद्दा, अनेक मुलं जे आहेत ते खूप हार्डवर्क करतात. म्हणजे 9वी पासून त्यांची तयारी चालू असते. 9वी, 10वी, 11वी, 12वी 4 वर्ष कंटिन्यू ते मेहनत करतात, अभ्यास करतात, रात्र जागतात, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या त्या ठिकाणी बंद होतात. आणि तरी हे मुलं काय होतात, पुढे जाऊन त्यांना यश मिळत नाही. आणि यामुळे काय होतं, इतकं हार्डवर्क केल्यानंतरही जेव्हा त्यांना यश मिळत नाही तर त्यावेळी ते मुलं डिप्रेस होतात आणि त्यांचा फ्युचरवरती परिणाम होत असतो. आता या ठिकाणी जे अपेक्षित आहे की यू शुड वर्क स्मार्टर नॉट हार्डर. तुम्हाला हार्डवर्क करण्याची गरज नाही आहे. थोडक्यात आपण ज्याला डॉंकी वर्क म्हणतो, की नुसतं पुस्तकं वाचले, पाठांतर केलं, प्रश्नपत्रिका सॉल्व केल्या, हे केलं म्हणजे तो अभ्यास होत नाही. दॅट इज ओनली डॉंकी वर्क. आणि या परीक्षेमध्ये डॉंकी वर्क चालत नाही. त्या ठिकाणी स्मार्ट वर्क पाहिजे, की तुम्हाला स्वतः समजलं पाहिजे, तुम्हाला स्वतः विचार करता आला पाहिजे की हा प्रश्न काय आहे, याचं उत्तर काय आहे आणि याचं उत्तर काय येऊ शकेल. तर हे महत्त्वाचं आहे. आता थोडक्यात जे आहे मी तुम्हाला सांगितलं की आता नॉर्मली ज्यावेळी तुम्ही 12वीच्या वर एक्झाम देतात, नॉर्मली मुलं काय करतात, पाठांतर करताना एक्झाम देतात आणि त्यांना मार्क्सही मिळतात. आणि हे मुलं पुढे जाऊन अशा पद्धतीच्या ज्या ऑल इंडिया लेवलच्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्या ठिकाणी हे मुलं फेल होतात. त्यामुळे पुन्हा एकदा मी सांगतो की डू स्मार्ट वर्क नॉट हार्ड वर्क. तुम्ही दिवसातून 9वी पासून थोडा वेळ जर तुम्ही अभ्यास केला, विषय तुम्ही समजून घेतला, आणि आता यामध्ये MCQचे प्रश्न असतात, त्यामुळे MCQ प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस करा. आता काही काही मुलं काय करतात, जुने प्रश्नपत्रिका क्लासेसमध्ये हे करतात, दे आर डुईंग दिस प्रॅक्टिस, की जुने प्रश्न ज्या ते सॉल्व करा, त्याची उत्तर लिहा, उत्तर दिलेले असतात ते पाठ करा. असं खूप कमी वेळा होतं या एक्झाममध्ये की एखादा प्रश्न रिपीट, म्हणजे माझ्या माहितीनुसार तर प्रश्न शक्यतो त्या ठिकाणी रिपीट केला जात नाही. प्रश्न तोच असतो, भाषा थोडी वेगळी असते, त्याचे ऑप्शन्स थोडे वेगळे असतात आणि मुलगा त्या ठिकाणी कन्फ्यूज होतो. म्हणून ज्याही वेळी तुम्ही प्रॅक्टिस कराल, ज्याही वेळी तुम्ही अभ्यास कराल, तर त्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर का आलं आणि कसं येतंय ते तुमच्या माइंडमध्ये फिक्स होणं खूप गरजेचं आहे. कारण उत्तरं पाठ करणं सोपं आहे हो, पण ते उत्तर कसं आलं ते समजणं तुम्हाला गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास कराल
फ्रॉम द स्कूल लेवल इटसेल्फ, तर त्यावेळी तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळेल. आता मागील वर्षी 12.5 लाख मुलांनी या ठिकाणी IITची एक्झाम, JEEची एक्झाम दिली होती. त्यापैकी काही लाख मुलांनाच फक्त त्यामध्ये यश मिळालं आहे. त्याच पद्धतीने जी नीटची एक्झाम आहे, जी मेडिकल फील्डमध्ये MBBS, BDS किंवा होम सायन्स या फील्डमध्ये जाण्याकरता जी एक्झाम होते, त्या ठिकाणी 15 लाख मुलं जे आहेत, स्टुडंट्स, बॉईज अँड गर्ल्स, दे हॅव अपियर्ड फॉर दिस नीट एक्झाम. आणि जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत रिप्युटेड, MBBS साठी सीट्स किती आहेत तो 1,05,000. आता मग बाकी मुलं, म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर 14 लाख मुले या ठिकाणी त्या एक्झाममध्ये फेल झालेले आहेत. आता मागील वर्षी माझ्याकडे एक पॅरेंट आलेले, तर ते आले की सर माझ्या मुलाची JEEची एंट्रन्सची एक्झाम आहे 2 दिवसांनी, त्याला केमिस्ट्रीमध्ये थोडे डाऊट्स आहेत, तर तुम्ही त्याला सांगा. मी 5 मिनिट त्या मुलाशी बोललो आणि मला जाणवलं की त्या मुलाने 2 वर्ष महागडा क्लासही लावलाय, पालकांनी सगळ्या सुख सुविधा दिलेल्या आहेत, परंतु त्या मुलाचं जे केमिस्ट्री आहे ते अजिबात पक्क नव्हतं. थोडक्यात जर सांगायचं झालं तर आज मुलगा जर 12वीला आल्यानंतर एखाद्या मुलाला जर तुम्ही प्रश्न विचारला, अरे ॲटम आणि मॉलिक्युलमध्ये काय फरक आहे, त्याला तोही सांगता येत नाही. आय एम व्हेरी सॉरी टू से. मग जर असं असेल, जे तुम्ही 9th जे तुम्ही 10th शिकत आहात ते जर तुम्हाला 12वीला येत नसेल, मग तुमचा 11वी 12वीचा अभ्यास होणार कसा? आणि 11वी 12वीला शिक्षक 10वीचं शिकवणार नाही, ते तुम्ही विचारलं तर शिकवतील, पण तुम्हाला एक मनामध्ये एक भीती असते की अरे बाकीच्यांना येतंय, मग मी कसं विचारू. म्हणजे मनामध्ये थोडक्यात जो न्यूनगंड आपण बोलतो की बाकीची मुलं असतील. माय डिअर स्टुडंट्स, यातून बाहेर पडा. एखादा प्रश्न वर्गातील जर 40 मुलांना जरी काही डाऊट नसेल आणि तुम्हाला जर समज नसेल, तर प्लीज आय रिक्वेस्ट यू, तुमचे जे टीचर्स असतील, कोणी असो, कोणताही विषय असो, त्यांना विचारा, परत परत विचारा की सर मला हे समजून सांगा, मला हे समजलेलं नाहीये. तर त्याच वेळी काय होईल की तुमचा पाया त्या ठिकाणी पक्का होणार आहे, त्याचा तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला उपयोग होणार आहे. तर त्यामुळे याची पूर्वतयारी करताना तुम्ही स्कूल लेवलपासून करा. प्रत्येक सब्जेक्ट समजून घ्या, त्यातल्या बेसिक्स काय आहेत, व्हॉट आर द बेसिक कन्सेप्ट्स, त्या तुम्ही समजून घ्या. मागील सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त उत्तर पाहणे आणि ते पाठ करून उत्तर लिहिणे आणि मार्क मिळवणे हे कुणीही करू शकतो, परंतु अशा पद्धतीच्या एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय हा कुणीही करू शकत नाही. तर त्याला जो ब्रिलियंट स्टुडंट आहे, ज्याच्याकडे जो स्मार्ट विचार करतो, ज्याच्याकडे थिंकिंग स्किल आहे, असे मुलंच या परीक्षेमध्ये क्वालिफाय करतात. तुम्ही जर थोडक्यात अभ्यास केला या परीक्षांचा, जे मुलं पास झालेले आहेत, ज्यांनी क्वालिफाय केलेलं आहे, तर त्यामध्ये मुलं हे का सर्वच मुलं काय 90-95% वाले नाही आहेत. काही मुलं जे आहेत त्यांना 60-70% सुद्धा आहेत, आणि त्या मुलांनी सुद्धा या एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय केल्यात. का? की त्यांनी विषय समजून घेतलाय, त्यांनी कोणती तयारी करत असताना समजून घेतलंय आणि त्यानुसार त्यांनी या परीक्षांची तयारी केलेली आहे. तर माय डिअर स्टुडंट्स, की तुम्ही ज्यावेळी तयारी करता 9वी पासून करा. आणि पालकांना, दॅट आय वुड लाईक टू से टू द पॅरेंट्स ऑल्सो, की तुमच्या मुलाला तुम्ही फक्त मोठा क्लास लावून दिला, त्याकरता 2-4 लाख रुपये तुम्ही भरलेले आहेत, म्हणजे तुमचा मुलगा त्या एक्झाम क्वालिफाय होणार आहे असं नाही. तर मुलाला ज्या ठिकाणी तुम्ही कोणत्या क्लासमध्ये जातोय, ज्यावेळी ते शिकतोय, त्याला शिकवणारे शिक्षक कोण आहेत, ते क्वालिफाईड आहेत की नाही, याची तुम्ही इन्क्वायरी करता का? नाही करत. नावावरती जाऊ नका. पुन्हा एकदा मी सांगतोय की ज्यावेळी अभ्यास तुम्ही घरी बसून जरी अभ्यास केला तरी तुम्ही ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्या क्वालिफाय करू शकतात. फक्त अभ्यास करण्याची जी पद्धती आहे, द सुटेबल मेथड यू शुड अडॉप्ट. तुम्ही जी सुटेबल मेथड आहे ती तुम्ही अडॉप्ट करायला हवी. कसा अभ्यास करायचा, ज्या या विषयातले तज्ज्ञ आहेत, ज्यांनी या एक्झाम दिलेले आहेत, असे विद्यार्थी असतील त्यांना भेटा, त्यांना विचारा, त्यांच्या इंटरव्ह्यूज पहा. आज आपण जे आहे की आज जे मुलांना जे आपण बोलतो की मुलांकडे मोबाईल असतात, हे असतात, मुले काय करतात, मोबाईल घेऊन गेम खेळतात, फेसबुक, व्हॉट्सअप. अहो आज यूट्यूबवरती इतके चांगले चांगले व्हिडिओ आहेत, अतिशय चांगले, ज्या मुलांनी या एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय केलेले आहेत, ज्यांनी टॉप केलेलं आहे, किंवा IITचे जे प्रोफेसर्स आहेत त्यांचे ऑनलाईन लेक्चर्स असतात, असे लेक्चर तुम्ही ऑब्झर्व करता का? नाही करत. ते करा. का? तर तुमचा फोकस आहे या एंट्रन्स एक्झाम, त्यातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. आणि ते 1 दिवस किंवा 2 दिवस केल्याने होणार नाही. हे जे आहे
हे परिश्रम तुम्हाला 4 वर्ष करायचे, स्कूल लेवलपासून करायचे. मित्रांनो, दॅट इज ज्यांना आता केमिस्ट्री माहीत आहे त्यांना हे माहीत असेल की डायमंड जो आहे, हिरा, हा सुद्धा कुठे मिळतो? कोळशाच्या खाणीत मिळतो. त्यानंतर काय होतं, त्या डायमंडला अनेक वेळा त्याला पॉलिश केली जाते, म्हणजे घासलं जातं आणि घासून घासून त्याला ती चमक दिली जाते आणि त्यानंतर त्याची त्या ठिकाणी व्हॅल्यू वाढते. आज सोनं पण जे असेल, सोन्याला तापवल्याशिवाय तुम्ही त्याचा कोणताही दागिना, ऑर्नामेंट बनवू शकत नाही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हार्डवर्क करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही हार्डवर्क कराल तर त्याच वेळी तुम्ही अशा परीक्षा क्वालिफाय करू शकाल आणि या परीक्षामध्ये तुम्हाला यश संपादन करता येईल. My dear viewers, please note one thing. If you work harder and smarter in these 4 years, 9th, 10th, 11th and 12th, त्यावेळी in the rest of the life, you will have a bright future. रेस्ट ऑफ द लाईफमध्ये तुम्हाला ब्राईट फ्युचर आहे. तुम्हाला नोकरी करता वनवन फिरण्याची गरज नाही आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जाल, नोकरी कराल, त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे. सो प्लीज या परीक्षा देण्याच्या अगोदर याची तयारी कशी करायची, कशी करायला हवी, याचा थोडा अभ्यास करा. जे तज्ज्ञ असतील, आता मी काही तज्ज्ञ नाही आहे, परंतु या परीक्षाबद्दल आज ऑनलाईन तुम्हाला सर्व माहिती मिळते आहे. तर या परीक्षाबद्दल तुम्ही माहिती घ्या. परीक्षा कशा होतात, त्याचा अभ्यास कसा करायचा आहे. अनेक जे व्हिडिओ आहेत, ज्यांनी या परीक्षामध्ये यश संपादन, जे टॉपर्स आहेत, त्यांचे व्हिडिओज ऐका, त्यांचा एक्सपिरियन्स ऐका, त्यांनी कसं केलं आहे. तर हे मुलं त्या ठिकाणी यश संपादन करतायत. आता या मुद्द्यावरून आणखीन एक पॉइंट समोर येतो की अनेक मुलं यामध्ये फेल होतात. तर का फेल होतात? तर याचं कारण हेच आहे, एक तर ह्या परीक्षांची पूर्वतयारी करत नाहीत, अभ्यास कसा करायचा ते त्यांना माहीत नाही, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते त्यांना माहीत नाही. फक्त कॉलेज केलं, क्लास केला, जे ओल्ड क्वेश्चन पेपर्स आहेत ते सॉल्व केले, पाठांतर केलं की आपल्याला यश मिळेल. तर असं होत नाही. असं कृपया करू नका की हे जे कारण आहे ते फेल्युअर करता, हे खूप महत्त्वाचं कारण आहे की या विषयाची माहिती नसणं, अभ्यास कसा करायचा त्याची तयारी नसणं. आता या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा विषय येतो की सध्याचं जे कोविड-19 हे जे वातावरण आहे, तर या वातावरणामध्ये आपले जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांचं खूप नुकसान झालं आहे आणि नुकसान होत आहे आणि ते कधी भरून येणार नाही आहे. कारण हे त्यांचं फक्त एक अकॅडमिक इयर नाही आहे, तर हा त्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे. 12चं वर्ष हा त्यांचा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. तर आता या सिच्युएशनमध्ये तुम्ही या एंट्रन्स एक्झामची तयारी कशी करावी, काय करावं? कारण एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यायचीच आहे, मग तयारी तर करणंच आहे. मग अशा वेळी जे आहे काय करा तुम्ही की पुस्तकं अवेलेबल आहेत, तुम्ही पुस्तके घ्या. एखादा टॉपिक ज्यावेळी तुम्ही तयार करत आहात त्या टॉपिकबद्दल पहिल्यापासून शेवटच्या प्रत्येक गोष्ट समजून घ्या. कितीही छोटा मुद्दा असो तो समजून घ्या. ज्यावेळी तुम्ही न्यूमेरिकल्स पाहताय तर दिलेले न्यूमेरिकल्स फक्त सॉल्व करू नका, स्वतः घ्या. एकदा नोटबुक मध्ये तुम्ही सॉल्व करा, फक्त बघू नका की त्याचं उत्तर काय आलंय, स्वतः सॉल्व करा. ज्यावेळी तुम्ही स्वतः सॉल्व कराल तर त्यावेळी तुम्हाला समजेल की यामध्ये तुम्ही तुमचं नॉलेज कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, तुमचं थिंकिंग स्किल त्या ठिकाणी डेव्हलप होत आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की आज ऑनलाईन, सर्वत्र ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे, तर त्यावेळी काय करा की यूट्यूबवरती जाऊन प्रत्येक विषयाबद्दल, प्रत्येक छोट्या छोट्या टॉपिकबद्दल तुम्हाला हजारो व्हिडिओज त्या ठिकाणी मिळतील, हजारो व्हिडिओज मिळतील. ते व्हिडिओ पहा. याने काय होईल की तुमचं जो पुस्तक वाचून जो कंटाळा वगैरे आला असेल तर तोही त्या ठिकाणी जाईल आणि तुम्ही टीव्ही पाहता पाहता, व्हिडिओ पाहता पाहता ऑनलाईन अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घरी बसून या ज्या परीक्षांचे जुने पेपर वगैरे आहेत तर ते फक्त बघून उत्तरे पाठ करू नका. आणखीन एकदा उत्तरे बघू नका. काय करा, तुम्ही स्वतः तो क्वेश्चन पेपर सॉल्व करा. त्यानंतर यू कॅन चेक, क्रॉस चेक की तुमचं काय चुकलंय आणि खरोखर उत्तर काय होतं आणि उत्तर का चुकलंय यावर विचार करा. कारण लक्षात ठेवा, एखादं उत्तर तुम्ही बरोबर लिहिलंय तर चांगली गोष्ट आहे, पण एखादं उत्तर का चुकतंय हे जाणून घ्या. ज्यावेळी तुम्ही हे जाणून घ्याल तर त्यावेळी तो जो प्रश्न आहे, तो जो पॉइंट आहे,
हा तुमचा आयुष्यभराकरता काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. तुम्ही आयुष्यात कुठेही जा, तुम्हाला त्यावरती यश मिळणार आहे. तर म्हणून मित्रांनो, की तुम्ही ज्यावेळी IIT करता, JEE किंवा नीट या एक्झाम तुम्ही ज्यावेळी देणार आहात, तर त्यांचा थोडा बारकाईने अभ्यास करा की कोणकोणते विषय आहेत, कोणकोणत्या विषयाचे किती वेटेज आहेत, क्वेश्चन कसे विचारले जातात, मार्किंग स्कीम कशी आहे, या सर्व गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा. नंतर ठरवा की मला याची पूर्वतयारी कशी करायची आहे स्कूल लेवलपासूनच, आणि त्यानंतर तुम्ही त्या परीक्षेला ॲप्लाय करू शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की JEEची जी एक्झाम आहे, की बऱ्याच मुलांना हे माहीत नसतं ज्यावेळी तुम्ही ते फॉर्म भरताय, की काय करताय ते, की ऑप्शन जे लँग्वेज विचारतात इंग्लिशवरती टिक मार्क करतात, आणि नंतर काय होतं, पेपर पाहिल्यानंतर कधी कधी त्यांना प्रश्न समजत नाही, होऊ शकतं. तर जर तुम्ही बाय लँग्वेज हा जर ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट केला, तर तुम्ही ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही महाराष्ट्रातून तुम्ही अप्लाय करताय, तर तुम्हाला क्वेश्चन पेपर मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जर एखादा प्रश्न तुम्हाला समजला नाही, तर तुम्ही आपल्या मातृभाषेतून पाहून तो प्रश्न समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर द्या. तर मित्रांनो, टुडे आय एम व्हेरी फॉर्च्युनेट to got this opportunity to discuss how to prepare for these exams. Then in this pandemic situation, what you can do to achieve your goal, याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. सो अगेन आय वुड लाईक टू थँक नाशिक अपडेट्स सकाळ ग्रुप. दे हॅव गिवन मी दिस अपॉर्च्युनिटी टू कनेक्ट विथ यू. सो थँक यू व्ह्यूअर्स, थँक यू once again. Goodbye, have a nice day, stay home, stay safe. Thank you very much.